श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आपला आता सप्ताह येणार आहे 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत. हा जो कालावधी आहे 9 एप्रिल ते 15 एप्रिल हा या कालावधीमध्ये महाराजांचा पुण्यतिथी निमित्ताने सप्ताह चालणार आहे. 15 एप्रिल 2026 या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी करत असतो आणि त्यांच्या चरणी, आपल्या गुरूंच्या चरणी आपण सेवा अर्पण करत असतो. त्या सेवेमध्ये प्रामुख्याने म्हणजेच गुरुचरित्र सप्ताह सुद्धा या सप्ताहाला म्हटलं जातं आणि गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं असतं. आता गुरुचरित्र पारायण बऱ्याच महिला काय करतात की आपले नियम अटी काय असतात ते बर्डन घेऊन बसतात आणि पारायण करतच नाही आणि घाबरतात. तर सर्वप्रथम सांगेल तुम्हाला, गुरुचरित्र पारायण करण्यासाठी घाबरू नका. निस्वार्थ भावनेने मनापासून एक विश्वास ठेवून तुम्ही जर पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला काही वाटणार नाही. फक्त तुम्हाला सांगेल, तुमचा विश्वास ठाम असावा आणि मला करायचंच आहे ही जिद्द तुमच्यात असेल तर नक्कीच होतं. शेवटी बघा, महाराजांविषयी विश्वास आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपला कितीही विश्वास स्वतःवर असला पण त्यांच्यावर देखील तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. महाराजांना आपण आराधना करावी की माझ्याकडून करून घ्या आणि करायचं किंवा नाही करायचं ते त्यांच्या हातात असतं. शेवटी ते करून घेत असतात. त्यामुळे पण तुम्ही नियम किंवा काही अटी असतात किंवा या गोष्टी सगळ्या बघून तुम्ही करत नसता तर ही चूक करू नका. करता करविणारा एकच असतो हे लक्षात ठेवून आपण चालू करायचं. तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कोणते नियम जे असतात प्रामुख्याने ते आपण पाळायचे असतात. जे महत्त्वाचे नियम आहेत किंवा आपण कोणत्या पद्धतीने ते 7 दिवसांमध्ये नियमावली पाळायचे ते आपण बघणार आहोत. तर आपल्या विषयाला सुरुवात करते. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेन, गुरुचरित्र पारायण करत असताना बघा, आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला पाठ मांडणी करावी लागते. संकल्प आपल्याला करायचा असतो पहिल्या दिवशी आणि पाठ मांडणी देखील आपल्याला करायची असते. 9 तारखेला पाठ मांडावा. आता बऱ्याच महिला बोलतील पाठ मांडावाच का ताई, किंवा माझ्या घरात जागा नाही किंवा अशा गोष्टी अडचणी असतील. बघा, सप्ताह कालावधी आहे. गुरुचरित्र ग्रंथाचं पाठ मांडून केलेली ती एक वेगळीच ऊर्जा असते आणि असेल जागा तर नक्कीच तुम्ही पाठ मांडणी करावी आणि त्या पद्धतीने करा. एक पाठ मांडण्यासाठी आपल्या देवघरासमोरच जवळ जागा असेल तर तिथे पाठ मांडावा आणि गुरुचरित्राचा पण पाठ मांडणी करून ठेवावी. त्यानंतर तुम्हाला सांगेल, त्या गुरुचरित्र पारायण आपण 9 तारखेला सुरुवात करणार आहोत. तर बघा, 9 तारखेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला तुम्हाला 4 श्वान जे असतात म्हणजे कुत्र्यांना 4 छोटे छोटे चपात्या खाऊ घालायचे, एका गाईला खाऊ घालायचं आहे आणि 4 कुत्री जे असतात ते 4 वेद म्हणून आपल्याला त्यांना चपाती द्यायची आहे. आणि गाय ही जी असते ही पृथ्वी माता असते, त्यांना आपण आज्ञा घेऊन आपण जो गुरुचरित्र ग्रंथाचा आहे त्याची आपण सुरुवात करणार आहोत. अशी मान्यता आहे की गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद आहे म्हणून त्यांची आज्ञा आपल्याला घ्यायची आहे आणि नंतर 9 तारखेला आपण सुरुवात करायची आहे पारायणासाठी. पारायण सुरुवात करायच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. तुमचं काम अडलेलं असेल तर ते तुम्ही सांगू शकतात तिथे दत्त महाराजांना. नसेल काम तर मी माझ्या गुरूंसाठी माझ्या गुरुचरणी म्हणजे अर्पण करत आहे सेवा किंवा स्वामींचरणी स्वामी पुण्यतिथी निमित्ताने मी करणार आहे, या पद्धतीने तुम्ही सांगावं आणि गुरुचरित्र पारायण त्या दिवशी संकल्प सोडून सुरुवात करायची. आता वेळ जो असतो, वाचनाचा वेळ जो असतो तो कसा असावा बघा, सकाळी 4 पासून किंवा सकाळी 4 पासून तर दुपारी 4 मी सांगत आहे. त्याआधी तुमचं वाचन पूर्ण व्हायला पाहिजे. जे रोजचे अध्याय दिलेले असतात ते 12 ते 12:30 दुपारचा जो कालावधी असतो तेव्हा आपण वाचन बंद ठेवावं. तेव्हा भिक्षा मागण्याचा वेळ असतो दत्त महाराजांचा, म्हणून त्यावेळी वाचायचं नाही. सकाळी 4 पासून तर दुपारी 4 पर्यंत तुम्ही वाचन करू शकतात. आता वाचन करत असताना पाठ मांडणी जी केलेली असते ती एका बाजूला करावी. देवपूजा केल्यानंतर वाचन करू का आधी करू का? तुम्हाला देवपूजा नंतर करायची असेल, सकाळी तुम्हाला 4ला वाचनासाठी बसायचं असेल तर देवपूजा नंतर करा. जो आपलं पाठ मांडणी केलेली असते तिथले आपण निर्माल्य वगैरे उचलून घ्या. महाराजांचा फोटो असेल त्यांना धूपदीप दाखवायचा आहे, ग्रंथ असेल त्याची पूजा करावी. अखंड दिवा तिथे आपण चालू ठेवत असतो पाटावरती, त्यामुळे दिव्याचा प्रश्न नाही. तुपाचं निरंजन तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि वाचनाला सुरुवात करा. या पद्धतीने केलं तरी चालेल, देवपूजा नंतर केली तरी सुद्धा चालेल, कारण तो पाठ आपण वेगळा मांडणार असतो गुरुचरित्राचा. त्यानंतर तुम्हाला सांगेल, एक आसन असावं, ते आपलं 7 दिवस एकच आसन असेल. या पद्धतीने आसन कोणतं घ्यावं, दर्भ्याचं चालेल. आणि तुमच्याकडे जर बघा दर्भ्याचं नसेल तर तुमच्याजवळ जे आसन असेल देवपूजा करायचं ते आसन तुम्ही घेऊ शकतात. लोकरीचं घेऊ शकतात, घोंगडी असते घोंगडीचं आसन सुद्धा चालत असं ते घ्यावं. दिवा हा अखंड प्रज्वलित आपल्याला ठेवायचा आहे 7 दिवसांसाठी.
प्रामुख्याने जेव्हा तुम्ही वाचन करत असतात तेव्हा दिवा आपला प्रज्वलित राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि अन्यथा दुसऱ्या वेळी जर रात्रीचा हवेने किंवा फॅनच्या हवेने जर विझला तर मनात शंका न घेता आपलं आपण मस्त सेवेत राहायचं, काही मनात शंका घेऊ नका. पुढचं अजून तुम्हाला सांगेल, वेळ जो असतो वाचनाचा तो एकच ठेवायचा. वेळ वाचनाचा म्हणजे बघा, सकाळी जर तुम्ही आज 8 वाजता बसले तर दररोज तुम्हाला 8 वाजताच बसायचं आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही करायचं आहे. तुमचा वेळ कधी साध्य होतो त्या पद्धतीने बघा. सकाळी तुम्ही 4ला बसत आहे तर दुसऱ्या दिवशी पण 4लाच बसायचं आहे. या पद्धतीने एकच वेळ ठेवायचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण वाचन करत असतो तेव्हा ग्रंथामध्ये दिलेला आहे की श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला एक माळ घ्यायचा आहे किंवा दत्त महाराजांचा एक माळ मंत्र जो असतो तो घ्यायचा आहे. या पद्धतीने घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगेल ग्रंथामध्ये वाचन पद्धत जी आहे ती दिलेली आहे. गायत्री मंत्र एक माळ जप घ्यायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला मंत्र जप घ्यायचा आहे. तसेच अध्याय जे असतात दररोजचे अध्याय दिलेले असतात. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय पठण करायचे आहेत, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवसाला 30 पासून तर 35 अध्यायांपर्यंत वाचन करायचं, 5व्या दिवसाला 36 ते 38, 6व्या दिवसाला 39 ते 43 अध्याय आणि शेवटचा दिवस जो असतो तो 44 ते 53 अध्याय पठण करायचे आहेत. या पद्धतीने वाचन पद्धत तुमची राहणार आहे 7 दिवसांची. ठीक आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष सुद्धा असतं, ते सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. ही सगळी माहिती जी आहे ती ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे घाबरू नका. ग्रंथाच्या सुरुवातीला ही सगळी माहिती देण्यात आलेली असते. दररोज आपण काय वाचन करावं, ग्रंथामध्ये गणपती अथर्व शीर्ष सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि महाराजांची माळ घ्यायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. दररोज किती अध्याय पठण करायचे ते सुद्धा ग्रंथात दिलेलं आहे, सुरुवातीलाच दिलेलं आहे, त्यामुळे घाबरू नका. त्यानंतर तुम्हाला सांगेल एका बैठकीतच वाचन पूर्ण करावं, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल. आपण जेव्हा वाचनासाठी बसत असतो तेव्हा आपण एका बैठकीतच वाचन पूर्ण करावं. तुम्हाला कुठलाही त्रास नसेल, बिलकुल काही त्रास नाही, ठणठणीत तुम्ही बरे आहेत तर तुम्ही एका बैठकीतच वाचन पूर्ण करा. तुम्ही म्हणाल माझं मन नाही आहे किंवा मला इथे बसू वाटत नाही किंवा असं काही, तसं मला म्हणजे नंतर करेल 2 असं करू नका. एका बैठकीत करायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना कुणाला त्रास आहे, टॉयलेट, बाथरूम किंवा आजारपण आहे, गोळ्या औषधी आहेत, अशा व्यक्तीने ठीक आहे तुम्ही उठतायत, समजा पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आहेत, 5 अध्याय झाले, तुम्ही तिथून उठा, त्याच्यातले 5 अध्याय कंप्लीट करा, नमस्कार करा पोथीला, पोथी झाकून ठेवा, उठा. तुम्हाला काय टॉयलेट बाथरूम थोडं थांबायचं थांबा. त्यानंतर परत तुम्ही जर टॉयलेटला वगैरे गेले तर आंघोळ करा आणि नंतर बसा. तुम्ही या पद्धतीने करा. जर तुम्ही नंतर बसत असणार, टॉयलेटला नाही गेले तर हातपाय धुवून तुम्ही मग नंतर परत बसा, तरी पण चालेल. या पद्धतीने करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल जी पोथी आपण ठेवलेली असते ती आपल्याला झाकून ठेवायची, उघडी ठेवू नका. गुरुचरित्र ग्रंथाची म्हणजे झाकून म्हणजेच कसं बघा, 1 ते 9 अध्याय आपण पहिल्या दिवशी पठण केलं तर तो ग्रंथ जो असतो तो बंद करावा आणि एका ब्लाऊज पीसमध्ये तो बंद करून ठेवायचा आहे. या पद्धतीने करायचा आहे. आणि तो आपण वाचन करत असतो दुसऱ्या दिवशी तेव्हा उघडवायचा आहे किंवा नैवेद्य किंवा आरती आपण करत असतो तेव्हा उघडवायचा असतो ग्रंथ. या पद्धतीने करा. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल वाचन झाल्यानंतर आपल्याला आरती घ्यायची आहे. दत्त महाराजांची आरती किंवा स्वामी समर्थ महाराजांची आरती तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला जी जमेल ती आरती तुम्ही घ्यायची आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळा तुम्हाला ग्रंथाची आरती करायची आहे. तसेच तुम्हाला दोघी वेळा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे, सकाळी आणि संध्याकाळी. या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे. आरती कधी घ्यावी, लगेचच आपण वाचन केल्यानंतर घ्यावी का किंवा थोड्या वेळात घेतली तर चालेल का, काही हरकत नाही. तुम्ही वाचन सकाळी जरी पूर्ण केलं, नंतर तुम्ही महाराजांचं म्हणजे देवपूजा वगैरे केल्यानंतर महाराजांची आरती नंतर घेऊ शकतात, तसं पण चालेल, काही हरकत नाही. या पद्धतीने करा. आसन तुम्ही उचलू शकतात, आसन उचलायचं नाही असा काही नियम नाही. पाठ मात्र जो असतो तो आपल्याला हलवायचा नसतो. पाठ एक वेळा ठेवला आपण, तो हलवायचा नाही. आसन उचलून ठेवू शकतात. पाठाच्या अवतीभोवती आपण रांगोळी टाकलेली असते, ती जर अस्ताव्यस्त इकडे तिकडे झाली तर ती रांगोळी काढून घ्या, नंतर नव्याने तुम्ही दुसऱ्या दिवशी रांगोळी टाकू शकतात. या पद्धतीने करा. आपण वाचन करत असताना दिवा प्रज्वलित ठेवावा, अगरबत्ती ही चालू ठेवावी. गुरुचरित्र वाचन करत असताना कधीही ते मनातल्या मनात वाचन करायचं नाही. ते मोठ्याने म्हणजेच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कानावर शब्द येतील अशा आवाजात आपण वाचन करायचं आहे. आणि तुम्हाला सांगेल वाचन मोठ्या आवाजात केल्याने आपल्या घरातील ज्या वाईट शक्ती असतात, नकारात्मक लहरी असतात, त्या बाहेर निघायला मदत होत
होत असते, आपल्या घरातील वास्तुदोष हा कमी होत असतो। त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल, गुरुचरित्र आपण पठण करत असताना आंघोळ करून शुचिर्भूत होऊन आपण स्वच्छ असे कपडे परिधान करायचे असतात आणि जे कपडे आपले मासिक धर्मामध्ये महिलांनी वापरलेले नसतील असे कपडे परिधान करावे। मधले जे आतले कपडे असतात ते पुरुष असो किंवा महिला असो त्यांनी जे डेली यूजचे असतात ते कपडे परिधान करायचे नाहीत, हे सुद्धा लक्षात ठेवा। सोहळं असेल पुरुषांजवळ तर ते तुम्ही परिधान करू शकतात आणि मधले कपडे परिधान करायचे नाहीत, हे परत सांगेल तुम्हाला। महिला असतील त्यांनी सुद्धा ड्रेस असो साडी असो जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही परिधान करू शकतात, फक्त एवढं की ते पवित्र असावं, स्वच्छ असावं, या पद्धतीने तुम्ही वापरू शकतात। मासिक धर्मामध्ये ते वापरलेलं नसेल असे कपडे परिधान करावे। तुमच्या डोक्यावर पदर असला तर अतिउत्तम। हळदी कुंकू कपाळी लावावं, आपल्या हातात हिरव्या बांगड्या एकेका असाव्यात जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा। हे छोटे छोटे नियम जे असतात हे आपल्याला पालन करायचे आहेत गुरुचरित्र वाचन करतो तेव्हा। तुपाचा दिवा हा प्रज्वलित ठेवावा, या पद्धतीने आपण वाचन करू शकतो। वाचन करत असताना आपल्या शेजारी आपण आसन टाकत असतो तर आपल्या आसनाच्या शेजारी अजून एक आसन ठेवावं, कारण दत्त महाराज हे आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा आपल्या घरात येत असतात वाचन ऐकण्यासाठी, अशी कल्पना आहे, अध्यात्मामध्ये सांगतात। म्हणून आपल्या गुरूंसाठी एक आसन आपण बाजूला नक्कीच ठेवावं, ते नक्कीच आपल्या जवळ येऊन बसत असतात। आपण वाचन करतो, आपण जो ग्रंथ वाचन करतो, पारायण करतो ते ऐकायला येत असतात। ही भावना ठेवून आपल्याला वाचन करायचं असतं। वाचन झाल्यानंतर पोथी आपण झाकून ठेवू शकतात। तसेच तुम्हाला सांगेल बघा, पुरुष मंडळी जे असतात त्यांनी दाढी कटिंग करावी का, तर बघा या सप्ताह कालावधीमध्ये जो कोणी पारायण करत असतं ते दाढी कटिंग करत नाही, नख काढायचे नाहीत। या सप्ताह कालावधीमध्ये महिला सुद्धा असतात त्यांना सुद्धा सांगेल केस कापायचे नाहीत, या गोष्टी आपण पालन करायच्या आहेत। आता ज्यांना जे जे शक्य होईल ते नियम तुम्ही पाळू शकतात, अवश्य पाळा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल। आणि बघा शेवटी आपला मनाचा भाव असतो, तो भाव ठेवून आपण नक्कीच हे नियम जे असतात छोटे छोटे हे पाळू शकतो, नक्कीच आपण पाळायचे। जेव्हा वाचन करत असतो तेव्हा चामड्याची वस्तू आपल्या अंगावर नसावी। आता पुरुष असतात ते बेल्ट वगैरे वापरतात किंवा पर्स असते ती बाजूला ठेवून द्यावी, बेल्ट आपण आपल्या कमरेला नसावा, हे अवश्य आपण लक्षात ठेवून आपल्याला वाचन करायचं आहे। आता प्रमुख म्हणजे जे नियम असतात प्रामुख्याने जे पाळले जातात ते नियम कोणते, बघा जेव्हा गुरुचरित्र पारायण आपण करत असतो तेव्हा आपली सेवा जी असते ती गुरूंच्या चरणी आपण अर्पण करत असतो आणि आपल्या गुरूंनी जो म्हणजे वास होते, त्यांचा जेव्हा वास होता किंवा ते जे करत होते त्या पद्धतीने आपल्याला राहायचा एक छोटासा प्रयत्न इथे करायचा असतो, बाकी काही नाही। यासाठी हे नियम जे असतात ते लावलेले असतात। आणि ते नियम म्हणजे काय, तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल मांसाहार वर्ज्य असतो। दत्त सेवा जी असते त्यामध्ये किंवा महाराजांच्या सेवेमध्ये मांसाहार हा वर्ज्य असतो, त्या पद्धतीने ब्रह्मचर्य पालन करायचं आहे। आणि नंतर परान्न हे वर्ज्य करायचं आहे ह्या 7 दिवसांमध्ये। कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे, कांदा लसूण सुद्धा आपल्याला खायचा नाही। जर तुम्ही इथे पारायण करत आहात तुमच्या घरात तर कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, घोंगडी किंवा चटई असेल किंवा अंथरूण, तुमच्या घरातलं जे अंथरूण असतं ते धुवून चुन घ्या, त्यावरती तुम्ही झोपू शकतात। गादी आणि उशी जी असते ते आपल्याला त्याग करायचा असतो। जमिनीवर तुम्ही चटई टाका, छानपैकी गोधड्या असतील तर 2-3 गोधड्या धुवून घ्या स्वच्छ आणि त्या गोधड्या तुम्ही टाकू शकतात। तुमचं जे पांघरून घ्यायचं असेल ते धुवून घ्या आपण पारायणाच्या आधी आणि ते तुम्ही वापरू शकतात। या पद्धतीने फक्त बेडवर न झोपता खाली झोपायचं आहे। आता कुणाची सवय असते की मला बेडवरच झोप लागते, त्यामुळे तर बेडवर तुम्ही झोपू शकतात, मात्र गादी आणि उशीचा त्याग करून तुम्ही बेडवरती साधं अंथरूण आपण टाकून झोपू शकतात, काही हरकत नाही। तसंच तुम्हाला सांगेल बघा, ज्या लोकांना खाली बसून वाचन करता येत नाही, खाली पाठ मांडलेला आहे, वाचन करता येत नाही, तर ताई आम्हाला पारायण करायचं आहे, कोणाचं गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं असतं किंवा कोणाला म्हणजे त्रास असतो शरीराचा, तर तुम्ही टेबल खुर्ची घेऊ शकता, टेबलावरती पाठ मांडावा आणि त्या पद्धतीने तुम्ही तिथे खुर्चीवरती बसून तुम्ही वाचन करू शकतात। अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात। फक्त खुर्चीवर जरी तुम्ही बसलाय तर तुमच्या पायाखाली आसन असणं खूप महत्त्वाचं असतं, पाया पण टेकवत असतं तर तिथे आसन टाकावं, या पद्धतीने करा। आणि जो पाठ असतो किंवा ग्रंथ असतो तो तुम्ही टेबलावर ठेवू शकतात, नैवेद्य वगैरे तिथे दाखवू शकतात। या पद्धतीने हा नियम पाळायचे। कांदा लसूण वर्ज्य करावं, नंतर डाळी जे असतात कडधान्य जे असतं ते आपण वर्ज्य करावं, डाळी वर्ज्य करायच्या आहेत। आता जेवणाचे पदार्थ कोणते कोणते खावेत आणि कोणते वर्ज्य करावेत ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल। यामध्ये फक्त प्रामुख्याने जे नियम असतात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर या पद्धतीने तुम्ही द्विदल धान्य हे वर्ज्य करावं आणि तसंच मसाले जे असतात गरम मसाला वगैरे असतो
त्या आपण वर्ज्य करायच्या आहेत. लाल तिखट वगैरे चालतं पण गरम मसाला हा खाऊ नये, ते शरीराला म्हणजे हिट द्यायचं काम करतं. गुरुचरित्र ग्रंथ हा दिव्य ग्रंथ आहे. तो ग्रंथ वाचनानंतर आपल्यामध्ये ऊर्जा तयार होते. एक ऊर्जा तयार होत असताना आपल्या शरीरात या गोष्टींचा सुद्धा इफेक्ट होत असतो, उष्णता तयार होते. म्हणून आपल्याला या गोष्टी वर्ज्य करायच्या असतात. नियम म्हणजेच काय तर आपल्याला शिथिल असे म्हणजे सात्विक भोजन घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. सात्विक भोजन घेऊन आपल्याला पारायण करायचं आहे. आपल्या मनाची सात्विकता हवी. नुसतं आपण करायचं, मन शुद्ध ठेवून नाही तर शरीर सुद्धा आपल्याला शुद्ध ठेवायचं आहे आणि या पद्धतीने करायचं आहे. भात तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. एक धान्य खायचं आहे. एक धान्य म्हणजे नेमकं काय, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो. तर गहू जो असतो, गहूचं चपात्या ज्या असतात त्या आपल्याला खायच्या आहेत. त्यासोबत आपण वेगवेगळ्या भाज्या खाऊ शकतो, ज्या भाज्यांचं नावं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल. या पद्धतीने तुम्ही खाऊ शकतात. भात का वर्ज्य केला जातो तर भात मुळे आपल्याला आळस येतो, झोप येते आणि आपली बैठक जी असते, पारायण आपण वाचनासाठी जास्त वेळ बैठक असते, जास्त वेळ बसत असतो वाचनासाठी, म्हणून आपल्याला आळस येऊ नये, कंटाळा येऊ नये या कालावधीमध्ये, म्हणून भात हा वर्ज्य केला जातो. आणि चपाती आपण खाऊ शकतो. ज्वारीची भाकर एखादी व्यक्ती खात असेल, बऱ्याच महिलांचा प्रश्न देखील येत असतो. आता गुरुमाऊली तर नाही सांगतात, पण बघा एखाद्याचं शरीर असतं, त्याला त्रास होत असतो, तर त्यांनी ज्वारीची भाकर खाल्ली तर चालेल का? तर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला त्रास आहे गव्हाचा तर खा, पण ज्वारीचीच भाकर तुम्हाला नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ खायची आहे, 2 वेळा. या पद्धतीने करा. त्यासोबत तुम्ही मग भाजी, ज्या मी भाज्या सांगणार आहे त्या तुम्ही खाऊ शकतात. या पद्धतीने करा. तर या पद्धतीने हे नियम असतात, काही पाळायचे असतात. कोणाचं बघा या 7 दिवसांमध्ये आपले गुरु आणि आपण आणि आपलं पारायण, बस हे फक्त महाराज, बाकी कोणाच्या नांदी लागायचं नाही. कोणी भांडायला आलं तरी भांडायचं नाही, कोणाचं वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही, कोणाविषयी वाईट विचार आणायचं नाही, ब्रह्मचर्य पालन करायची, घाण विचार मनात येऊ द्यायचे नाही. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही पारायण करायचं आहे. शुद्ध मन, आत्मा हा शुद्ध ठेवून आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे आणि या पद्धतीने तुम्ही पारायण करायचं आहे. तसंच तुम्हाला पुढे सांगेल की बघा उद्यापन जे असतं ते केव्हा करावं. स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने उद्यापन जे असतं स्वामी पुण्यतिथीच्या दिवशीच येत असतं, म्हणजेच आपलं 15 तारखेलाच उद्यापन येईल, हे लक्षात घ्या. आता बऱ्याच महिला बोलतील तर ताई मी 9 तारखेला न चालू करता माझा मासिक धर्म वगैरे अशा काही अडचणी असतात, मग मी आधी चालू करू का किंवा नंतर केलं तर चालेल का? काही हरकत नाही. तुम्हाला काही अडचण आहे तर तुम्ही या कालावधीमध्ये नाही करू शकत, 9 ते 15 या कालावधीमध्ये मागे पुढे होत आहे थोडं तर चालेल, काही हरकत नाही, तुम्ही करू शकतात. हे बघा निस्सीम भक्ती असणं, निस्वार्थ भक्ती असणं, मनाची विश्वास आस्था ठेवून तुम्ही सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. तो वेळ काळ कुठलाही असू द्या, तुमचा वेळ जसा साध्य होईल, तुमचं मन जे सांगेल आणि प्रामाणिकपणे तुम्ही जर सेवा केली तर नक्कीच दत्त महाराज तुम्हाला आशीर्वाद देत असतात. कृपा आशीर्वाद देऊन ते संकेत रूपात काही ना काही दृष्टांत तुम्हाला देत असतात आणि भेटायला सुद्धा येत असतात. काहींची सेवा खूप छान असते तर महाराज स्वतः कोणत्या तरी रूपाने, शेवटी बघा माणसाच्या, प्राण्यांच्या, सजीव सृष्टी जी आहे त्याच्या रूपात महाराज तुमच्या घरी येत असतात, हे लक्षात घ्या. आणि हे आपण लक्षात आणून घ्यायचं जेव्हा पारायण चालत असतं तेव्हा. निस्सीमपणे तुम्ही करू शकतात. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, हे गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला शक्य होणार नाही या कालावधीमध्ये, तर मागे पुढे होऊ शकतं, त्या पद्धतीने करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय बघा, तर तुम्हाला सांगेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा पारायण करतो, पारायण करत असताना ज्या दिवशी आपण वाचन करणार आहे, तुम्ही भले 9 ते 15 मध्ये वाचा किंवा नंतर किंवा आधी वाचा, केव्हाही वाचा, तर तुम्हाला नित्यसेवा जी आहे आपली ती दररोज वाचन करायची आहे. नित्यसेवा म्हणजे 3 अध्याय 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. तारक मंत्र आपल्याला 1 वेळा तरी म्हणायचा आहे. आणि अजून एक सांगेल, विष्णू सहस्रनाम हे रात्री झोपायच्या आधी आपल्याला पठण करायचं आहे. आता बऱ्याच महिला बोलतात ताई झोपायच्या आधीच का, तर 7 नंतर तुम्ही करू शकता. तुमचा जसा वेळ काळ साध्य पद्धतीने संध्याकाळी तुम्ही वाचन करायचं आहे 7 नंतर. कारण का, विष्णू सहस्रनाम हा देखील मोठा नियम त्याच्यातला आहे, एक प्रमुख नियम म्हणून ओळखला जातो. विष्णू सहस्रनाम म्हणण्याने, पठणाने, वाचण्याने आपले दिवसभराचे जे दोष असतात ते आपले त्याला माफी मिळत असते, त्याला पुण्य मिळत असतं. जर आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर आपल्याला माफी मिळते. आपण चालतो, आपल्या पायाखाली मुंगी मरली किंवा बघा आपल्या हातून अपशब्द एखाद्याला बोललं गेलं, चुकीचं वर्तवणूक झालं किंवा आपण वाचन करत असताना एखादी शब्द चुकीचा झाला तर त्याला माफी मिळण्यासाठी विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं असतं. नित्य नियमाने 7 दिवस विष्णू सहस्रनाम आपण रात्री वाचायचं आहे. विष्णू सहस्रनाम हे बिना फलश्रुतीचं तुम्ही वाचू शकता दररोज. 7व्या दिवशी, शेवटच्या दिवशी फलश्रुतीसकट वाचन केलं तरी सुद्धा चालेल. दररोज फलश्रुतीसकट वाचन केलं तरी सुद्धा चालेल.
ठीक आहे, या पद्धतीने करा. अजून एक तुम्हाला सांगेल की वाचन करत असताना मराठीमध्ये पण दिलेलं असतं आणि म्हणजे त्याचा भावार्थ दिलेला असतो आणि प्राकृत पण दिलेलं असतं. तर बऱ्याच महिला बोलतात की ताई मराठीत वाचन करायचं का? तर तुम्हाला सांगेल बघा, मराठीत सुद्धा तुम्ही वाचन करायचं आहे, तुम्हाला जर प्राकृत समजत नसेल तर. कारण आपण जे वाचतो, आपण जे पारायण करत असतो ते आपल्या लक्षात येणं, त्या अध्यायामध्ये आपल्या गुरूंविषयी काय दिलेले आहे ते लक्षात येणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून मराठीत तुम्ही वाचा, नंतर प्राकृत वाचा. तुम्हाला जर प्राकृतमध्ये समजत असेल तर काही हरकत नाही, तुम्ही प्राकृत वाचा नुसतं तरी पण चालेल, काही हरकत नाही. या पद्धतीने करा. आणि नैवेद्य वगैरे, आरती वगैरे आपण दररोज सकाळी संध्याकाळी करायची. आपली गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे. जो हा कालावधी असतो, या कालावधीमध्ये जागृत स्वरूपात आपलं महाराजांचं रूप असतं. दत्त महाराजांची सेवा करण्याचा हे दिवस असतात आणि जो भाग्यवंत पुण्यवंत असतो त्याच्या गुरुचरित्र पारायण हे घडत असतं. नियम हे झंझटमध्ये जास्त पडायचं नाही की एवढे नियम नका करू. महाराज आहेत, महाराजांना सांगायचं की महाराज मला पारायण करायचंय, माझ्या हातून करून घ्या, एवढंच तुम्हाला सांगायचंय. काही नाही, महाराज करून घेत असतात. फक्त तुमची भक्ती ही प्रामाणिक हवी. तुम्ही मनापासून जर करत आहेत, विश्वासाने करणार आहेत, महाराजांना तुम्ही सांगा, महाराज करून घेत असतात तुमच्या हातून. आता या पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे. तसेच तुम्हाला सांगेल, पारायणाची जी सांगता असते, सांगता करत असतो त्या दिवशी सुद्धा बिना कांदा लसूणचं जेवण करावं. तुम्हाला ब्राह्मण जोडपं भेटलं तर त्यांना ब्राह्मण जोडप्याला जेवायला सांगावं. नाही ब्राह्मण जोडपं नाही भेटलं तर त्यांना शिदा द्या, दान द्या, दक्षिणा द्या. या पद्धतीने उद्यापन तुम्ही करू शकतात. सुहासनीला एखादी सुहासनीची ओटी भरा, त्यांना बोलून त्यांची ओटी भरून त्यांना जेवायला सांगू शकतात. या पद्धतीने करा. त्यांना जे जेवायला आपण सांगत असतो ते सुद्धा बिना कांदा लसूणचंच असावं. या पद्धतीने करायचं. उद्यापनाच्या दिवशी 4 नैवेद्य ठेवण्यात येतात. 4 नैवेद्य आपल्याला ठेवायचे आहेत आणि याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ जो असेल तो नक्कीच टाकण्याचा एक प्रयत्न करेल मी, की सांगता करतो त्या दिवशी कशा पद्धतीने आपण नैवेद्य करायचे काय ते सांगेल. पण यामध्ये एवढंच सांगेल की या पद्धतीने आपण उद्यापन करू शकतो. तसंच तुम्हाला सांगेल, दक्षिणा देण्यासाठी ब्राह्मण वगैरे कोणी भेटलंच नाही तर आपल्या मठांमध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान करा तरी सुद्धा चालेल. पण यथाशक्ती ब्राह्मण जर तुम्हाला भेटले तर ब्राह्मण जोडपं सांगा, शिदा द्या, दक्षिणा त्यांना द्या. या पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि यामधून फक्त आपल्याला बोध होत असतो, यामधून अजून नव्याने आपण शिकायला मिळत असतात आपल्याला काही गोष्टी. म्हणून आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं असतं. गुरुचरित्र पारायणमधून आपल्याला आपले गुरु समजत असतात. आपले गुरु जे असतात त्यांच्याविषयी असणारी निष्ठा जी असते ती अजून जास्त प्रमाणात आपली होत असते. आपण त्यांच्या अजून जवळ जात असतो. म्हणून ही सेवा करा. आणि अजून सांगेल, म्हणजे संकल्पयुक्त करा, पण काही स्वार्थ न ठेवता तुम्ही पारायण करा. आपल्या गुरूंसाठी पण कधीतरी एक पारायण करून बघा. नक्कीच तुम्हाला संकेत किंवा दृष्टांत मिळतील. महाराज नक्कीच तुम्हाला कृपाशीर्वाद देतील. चला मग, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. दत्त महाराजांच्या चरणी आणि इथेच विराम घेते. तुम्हाला काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर नक्कीच प्रश्न करून विचारा. आणि सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेवा. या सप्ताहामध्ये सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि सगळ्यांनी सुरुवात करायची आपल्या सेवेला. चला मग, सांगितलेली सेवा जे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते. इथेच विराम घेते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.